FM 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 11:57 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. results.digilocker.gov.in, maha-hsscboard.in, sscresult.mkcl.org आणि maha-hsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनांपेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय. गहू आणि तांदळाच्या अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्ली इथं मॅरेथॉन काढण्यात आली. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन उपस्थित होते. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यासह 1936 पासून आकाशवाणी आजतागायत कार्यरत आहे. देशभरातल्या इतर केंद्रांवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर काल मुंबई इथून विमानानं रवाना झाले. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तत्पूर्वी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांवर भरती करण्यात येते आहे. पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2,795 तर सहाय्यक आयुक्त पदाच्या 308 जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सुरू केली असून तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा 11 जून रोजी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा इथल्या इयत्ता 7वीत शिकणाऱ्या शीतल राऊत हिनं उष्णतेनं त्रस्त पक्ष्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवलाय. उन्हाळा सुट्टीत तिनं कॅन, प्लास्टिक बाटल्या आणि लाकडी बॉक्सपासून पक्ष्यांसाठी घरटी तयार करून झाडांवर बांधली आहे. या घरट्यांमध्ये पक्ष्यांसाठी धान्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.